बातमी नवी मुंबईतून। नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये महिला क्रिकेट वर्ल्ड कपचा ऐतिहासिक अंतिम सामना भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात रंगणार आहे। विजेतेपद मिळणारा संघ प्रथमच वर्ल्ड कपचा मानकरी ठरणार आहे। शिवाजी पार्कमधील खेळाडूंमध्ये मोठी उत्सुकता असून तिथे जल्लोषाचं वातावरण सध्या पाहायला मिळतंय। आज नवी मुंबई शहरामध्ये डी.वाय. पाटील इथे जे आहेत सामना रंगणार आहेत। भारत आणि दक्षिण आफ्रिका असा सामना रंगणार आहेत। मी आहे शिवाजी पार्क मध्ये, पाहू शकता इथे सुद्धा खेळाडू जे आहेत जोश उत्साह निर्माण करण्यासाठी शिवाजी पार्क मध्ये जमलेले आहेत। खरंच टफ होणार आहे मॅच, फायनल आहे, दबावाखाली खेळणार सगळे, पावसाचा माहोल आहे, त्यामुळे पहिली फिल्डिंग घेतली पाहिजे इंडियाने। मेन म्हणजे एक टॉसवर डिपेंड आहे की टॉस कोण जिंकेल। जो कोणी पण टॉस जिंकेल तो फर्स्ट फिल्डिंगच घेईल ऑब्विसली, त्यात काय वाद नाही, कारण रन चेसिंगला बरं पडेल। आणि आपली इंडियाची टीम तर बॅटिंग ऑर्डर बॉलिंग ऑर्डर सर्व चांगलं आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही, त्यामुळे इंडिया विन होईल। आपल्या वुमन्स टीम चांगल्या प्रकारे पुऱ्या सिरीजमध्ये चांगल्या खेळलेल्या आहेत आणि आपली अशी एक ऑस्ट्रेलियासारख्या टीमला आपण हरवून फायनलमध्ये पोहोचलो आहे, हीच आपल्यासाठी मोठी ही बातमी आहे। आणि त्यामुळे आपली वुमन्स टीम चांगली खेळेल आणि हा वर्ल्ड कप आपल्याकडे या टायमिंगला आपल्याकडे वर्ल्ड कप येईल। कॅमेरामॅन नितीन सह विकास मिरे, साम टीव्ही मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।